केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंबाबाईच्या दर्शनासाठी आता या ठिकाणी आलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतो कोल्हापूरमधली। कोल्हापूरमध्ये आज अमित शहा यांची सभा देखील होणार आहे। 2 दिवसांचा अमित शहा यांचा हा कोल्हापूर दौरा आहे। काल मध्यरात्रीच ते दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागतही एअरपोर्टवर करण्यात आलं आणि सध्या कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी आता अमित शहा निघालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या सोबत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूरमध्ये पोलीस परेड ग्राउंडवर आज त्यांची सभा देखील होणार आहे। त्याचबरोबर आज अंबाबाईचं दर्शनही ते घेत आहेत। इथल्या विकास कामांचा आढावा देखील ते घेणार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय अमित शहा 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर, काय सांगाल? निश्चितपणे आपण पाहावे खरं तर काल रात्री जे आहे ते अमित शहा कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। तर कोल्हापूरमधील जे अंबाबाई मंदिर आहे या अंबाबाई मंदिराच्या एकंदरीतच सर्व विकास कामांसाठी जो आहे तो जवळपास 1500 कोटींचा निधी जो आहे अमित शहा यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे आणि त्यासाठीच धन्यवाद अमित शहा या माध्यमातून ते आज या ठिकाणी जाहीर सभा सुद्धा या ठिकाणी घेत आहेत आणि या सभेच्यासाठीच आता अमित शहा जे आहेत त्या ठिकाणी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा हे एकाच गाडीतून तिघे हे नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि जवळपास पुढचे अर्धा तास जे आहेत या ठिकाणी अमित शहा पूजा ज्या आहेत अंबाबाई मंदिरामध्ये करणार आहेत आणि त्यानंतर या पूजेनंतर या ठिकाणी अमित शहा जे आहेत ते कोल्हापुरातील परेड ग्राउंडवरती जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। खरं तर अमित शहा यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासाठी 150 कोटींचा 1,500 कोटींचा जो आहे तो निधी दिलेला आहे आणि त्यासाठीच कोल्हापूरच्या वतीने या ठिकाणी अमित शहा यांचे धन्यवाद मानण्यासाठी जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर काल रात्रीच्या सत्रातच अमित शहा जे कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता काही क्षणापूर्वीच ते अंबाबाई मंदिरामध्ये देखील दाखल झालेले आहेत। जवळपास अर्धा तासापेक्षा अधिकची पूजा जे आहेत या ठिकाणी बांधणार आहेत आणि त्यानंतर ते पोलीस परेड ग्राउंडवरती सभेसाठी जाणार आहेत। धन्यवाद सागर, एकूणच माहितीबद्दल। तर मुख्यमंत्री फडणवीस अमित शहा अंबाबाईच्या दर्शनासाठी आता पोहोचले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील एकाच गाडी